संपूर्ण जागतिक स्तरावर सध्याच्या परिस्थितीत तणावपूर्ण जीवन जगणाऱ्या नागरिकांना तणावमुक्त जीवन जगण्याकरिता योगा व मेडिटेशन सारख्या गोष्टींची अत्यंत आवश्यकता असून मोर्शीकर जनतेला खुशियों का पासवर्ड या कार्यक्रमाने प्रजापिता ब्रह्मा कुमारीसच्या मोर्शी सेंटरने एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली असल्याने या कार्यक्रमाचा सर्व मोर्शीकर जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सचिन परब यांनी केले आहे। 17 ते 19 एप्रिलला सायंकाळी 6 ते 8 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पूर्वसभेसाठी 17 एप्रिल रोजी दुपारी 11 वाजता मोर्शीतील सर्व प्रतिष्ठित गणमान्य व्यक्तींची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक राहण्याचे जिवंत उदाहरण म्हणजे शेतकरी आत्महत्या प्रकरणी त्या शेतकऱ्याच्या पत्नीने तिचा सर्व आधार गेल्यानंतरही ज्या धीराने ती आपल्या कुटुंबाचे व मुलाबाळांचे संगोपन करून आपले कुटुंब सांभाळते, अशाच पद्धतीने आपल्यालाही आपले कुटुंब, आपले गाव व आपला देश सांभाळायचा आहे। सध्या जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थिती असल्याने या तणावपूर्ण वातावरणात राजयोगाचे मेडिटेशन हे खूप उपयोगी पडणारे आहे। परिस्थिती कठीण आहे पण मी स्थिर आहे हे वाक्य सातत्याने आपल्या मनाला बजावून सांगून कितीही कठीण परिस्थितीतून मनुष्य मार्ग काढू शकतो हे सांगत असताना त्यांनी अरुणिमा सीमा या खेळाडूचे उदाहरण दिले। या कार्यक्रमासाठी डॉक्टर सचिन परब, आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर राजयोगिनी ब्रह्मकुमारी सीता दीदी, नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने, उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे, रवींद्र गुल्हाने, डॉक्टर दीपक ढोले, बबलू अंगनानी, नितीन पन्नासे, प्रदीप खोडसकर, सुधाकर भुजाडले व मोर्शी शहरातील समस्त पत्रकार बंधू उपस्थित होते। तर डॉक्टरला एक शिकवलं जातं, जेव्हा पेशंट सिरियस असतो त्याला इथे ते लीड्स लावतात, बघितलंय तुम्ही, आणि एक मॉनिटर चालू असतो, त्याला ईसीजी मॉनिटर म्हणतात। तर ईसीजीचा ग्राफ कसा असतो, सरळ असतो की असा असतो? आणि तो सरळ झाला तर आम्ही आडवे होतो, कारण तो सरळ होऊ नये याची आम्ही काळजी घेत असतो। तर आपल्या हृदयाचा ग्राफ पण आपल्याला काय सांगत असतो, असं होत राहील पाहिजे, है ना? तो सरळ नसला पाहिजे। निसर्गच आपल्याला सांगतोय की हृदयाचे ठोके चालत तेव्हाच राहणार जेव्हा वर खाली असतं आयुष्य कधीही सरळ नसतं। तुम्ही सहमत आहात या वाक्याशी? यस ऑर नो? असं होऊ शकेल का प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी व्हावी? असं होऊ शकेल? पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल आहे। आम्ही याला हिंदी मध्ये असं म्हणतो की जब विकट परिस्थिती आती है, कठिन परिस्थिती आती है, तब कुछ लोग बिखर जाते हैं और कुछ लोग निखर जाते हैं। तर आपल्याला बिखरायचं नाही, निखरायचं आहे। इंग्रजीमध्ये आम्ही असं म्हणतो, in the event of adversity some people break down and some break the records। तर हा फरक काय आहे की काही जण तुटतात आणि काही जण रेकॉर्ड तोडतात। दोघांच्या जीवनात परिस्थिती आलेली आहे, पण तुटतात कोणती लोक आणि रेकॉर्ड कुठली लोक तोडतात हे शिकण्यासारखं आहे, आणि हे पूर्ण सायन्स आहे। मी तुम्हाला केस स्टडी सांगणार आहे। आता मला माहित नाही तुम्ही इथे बिझनेसमॅन भरपूर बसलेले आहेत, म्हणून बिझनेसमॅनचं उदाहरण देतो। तुम्ही कॅफे कॉफी डे नावाचे कॉफीचं शॉप ऐकलंय का, ज्याच्या भारतात भरपूर शाखा आहेत? कॅफे कॉफी डे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।